नमस्कार, मी सुचिता धीरज लाईफस्टाईल लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। महाबळेश्वर आणि रायगड हा संपूर्ण लॉग आम्ही दाखवला आहे। आय होप की तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। नमस्कार, मी धीरज आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहोत। सकाळी पहाटे 3 वाजता उठून 4-4:30 वाजता आम्ही सर्व एकत्र जमा होऊन नारळ वाढवून आम्ही महाबळेश्वर या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी निघालो। फिरायला जात असताना आम्ही गाडीमध्ये सर्व मित्रांनी फुल एन्जॉय केला। त्यानंतर आम्ही सातारच्या दिशेने रवाना झालो। पहाटे सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्त्यासाठी आम्ही टोल नाक्याच्या पुढील ठिकाणी आम्ही थांबलो। तिथे चहा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा महाबळेश्वरकडे वाटचाल चालू केली। भिलारमध्ये जो रिसॉर्ट घेतला होता त्या रिसॉर्टचे चेक इन 10 वाजता असल्यामुळे आम्ही सर्व मित्र वेण्णा मिनी वॉटरफॉल या ठिकाणी बोट रायडिंग, बोट सायकलिंग, झिपलाईन या वॉटर ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेतला। चला आज आपण महाबळेश्वर येथे आलेलो आहोत। महाबळेश्वरला आल्यानंतर आमचे परम मित्र अमित शिंदे यांचा वाढदिवस आहे। प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच आमचे कोईमतूरचे गलाई बांधव गोल्डन बॉय दशरथ शिंदे यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व ग्रुप कडून त्यांना वाढदिवसाच्या। नंतर आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये आलो। तिथे खूप सारे स्ट्रॉबेरी ज्यूसेस, जेली, जॅम, खूप व्हरायटीचे ड्रिंक आणि भरपूर फ्लेवरचे चॉकलेट तिथे फ्री मध्ये खाण्यास मिळतात। त्याचा आम्ही सर्व मित्रांनी आनंद घेतला। नंतर आम्ही अभिनव व्हिला या ठिकाणी राहिलो। या व्हिलामध्ये 6 रूम, 2 मोठे हॉल, किचन, स्विमिंग पूल आहेत आणि पार्किंगसाठी प्रशस्त अशी व्यवस्था आहे। संपूर्ण व्हिलाची बुकिंग 24,000 रुपये मध्ये होते। आम्ही इथे खूप एन्जॉय केला। जर इथे बुकिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून त्यांच्याशी बुकिंग करू शकता।
मला देऊ का वडापाव कांदा भजी कोर भजी मूग भजी मिसल पाव मॅगी इकडे बघा या पॉईंटचं नाव आपला पहिला पॉईंट आपण आलो इकडे ओल्ड महाबळेश्वरला पहिला पॉईंटचं नाव आपला हँटिंग पॉईंट म्हणजे पहिले बिटी लोक शिकार करायला जागा हे जगली बरं हरिण साधारण टुकर बेगर सांबर ते शिकार करायचे म्हणजे त्याला हँटिंग नाव पडलं खाली मराठीत वाघ झाला टायगर स्प्रिंग झाला ते झाल्यावर पाणी पिऊन प्राणी आले का नाही वरती ते शिकार करा कोण ब्रिटिश लोक हे सगळे ब्रिटिश लोकांची नाव आहेत मालकम पॉईंट ऑर्थर पॉईंट इंग्रज लोकांची नाव आहेत आपण नंतर मंदिरात जाणारे 5 नद्यांचा उगम कृष्णा कोयना वेना सावित्री गायत्री सरस्वती बागेरे हे सावित्री नदीचं पात्र आहे अरबी समुद्र बॉम्बेला ते सावित्री नदी गेले पण महाबळेश्वरात जास्त पाऊस झालेला माडचा जुना पूल तुटलेला 2 बस पलटी आला ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट ही सावित्री नदी अरबी समुद्र बॉम्बेला ती आता आपल्याला अर्धा किलोमीटर खाली यायचं अर्धा किलोमीटर वरती यायची गाडीपर्यंत 1 किलोमीटर राऊंड होतो त्या साईडला 6 पॉईंट बघायचं त्या साईडला 2 पॉईंट बघायचं जाताना 2 मंदिर जाताना रोडला बघायची असे मेन इथं 8 पॉईंट येतात आपल्या सरकारने इकडून जायचे त्या साईडनं वरती परत इथून वरती यायचं नाही आता खाली गेले की इको पॉईंट म्हणजे आपण आवाज दिला की 4 सेकंद आवाज रिटर्न येतो सायलेन्स राहिले आता हवा असल्यामुळे आवाज येणार नाही धुका असल्यामुळे धुक्यात पाणी राहतं त्यामुळे काय आवाज येणार नाही हवा येणार खालच्या साईडला बंद करा चला पुढे ब्रिटिश लोक होते आवाज येतो भारत माता की म्हणणार फक्त तुम्ही जय म्हणायचं ह्या साईडला समोर डोंगर आहे डोंगरात 4 सेकंद पोचून नंतर माघारी 4 सेकंदांना आवाज येतो तर समोर ह्या साईडला इथं खाली बघा कॅसर लॉक पण आहे कॅसर लॉक म्हणजे समोरचा इथं ह्या साईडला दगड आहे धुक्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला दगडाचं नाव आहे कॅसर लॉक पण बेसापीची शूटिंग झाली सांगितलं आवाज येतो अजून तक्रार नाही परत मी तिथली फिल्म समोरची इथं आता मी आवाज करू महाबळेश्वरचा मेन पॉईंट आर्थर शीट सुसाईड पॉईंट मॅजिक पॉईंट आता आर्थर म्हणजे नावे शीट मी दगडा शीट होती 1950 साली भूकंप झाला ती दगडा शीट पडली गेली आर्थरच्या दगडापासून पहिले जुने पैसे 10 पैसे 20 पैसे तिथून इकडे खाली डोंगरात टाकले खाली टाकले की 100 खाली जुने पैसे नवीन पैसे ते हेवी ते काय आता वरती आता हलकी चीज मध्ये बिस्लरी रुमाल वगैरे आपण टाकलं ना थंस बोलतो कोको कोलाची दखन असते ते खाली टाकले की वरती येतं त्याला मॅजिक पॉईंट पाहिजे सुसाईड पॉईंट इथून त्याचे सुसाईड झालं असं 3 डिस्ट्रिक्ट माहिती 3 डिस्ट्रिक्ट मध्ये मेन पॉईंट आपण डायनासोरची पाडी ह्या साईडला बघू ह्या साईडला इकडे रायगड डिस्ट्रिक्ट येतो ह्या साईडला पुणे डिस्ट्रिक्ट आपण मागे गाडी लावली सातारा डिस्ट्रिक्ट समुद्रात सी लेवल पासून 4745 फूट बॉम्बेला कधी गेला मुंबईला ऑर्थर रोड बघितला का त्या नावानं रायटर मेन लेखक होता ती बॉम्बेवर असताना त्यांची बोट पलटी झाली मरण पावल्या त्या बोर्डवर लिहिली म्हणून त्यांची याद करत बसायची पहिली बसायची शीट होती आर्थरची म्हणून आर्थर शीट इंग्रज आर्थर म्हणजे करताना शीट म्हणजे तगडा शीट होती बसायची वन समिती रेलिंग बांधली गेली त्याच्या खाली विंडो पॉईंट बघण्यासारखी तिथं पहिली पायवाटी लोक जायची पण तिथं बंद केले असल्यामुळे ना असं हे मेन पॉईंट आहे हे सगळं पॉईंट पहिली मंदिराचं नाव आहे पंचगाव मंदिर नाव एकूण नद्या 7 नद्या कृष्णा कोयना वेना सावित्री गायत्री सरस्वती बागेत्री सरस्वतीकडे बघतोय गायत्री या साईडला बघतोय 5 चालून त्याला पंचगाव मंदिर आहे हे 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे गायीपासून पाणी 12 महिने पाणी कंटिन्यू 24 तास पाणी चालू राहतं हे 2 कुंड आहेत तुम्हाला हे विष्णुकुंड आहे ब्रह्मकुंड आता लेफ्ट साईडला यायचं गायमुखाचं पाणी प्यायचं पाणी डोळ्याला स्नान करायचं आणि अशा नद्या बघत बघत खाली त्या साईडला मागायचं फोटो वगैरे असं नका शिल्प नदी ह्याच्या मागे पूर्ण बघितली पहाडी इथून डोंगराचा आता कृष्णाचा उगम ह्या साईड इथून आहे कृष्णा इकडे कर्नाटक अंतराला गेलेले इकडे सावित्री गेले इकडे वेना गेली या साईडला कोयना इकडे सावित्री अशा 5 ठिकाणी 5 आलं गेलं आता खालीला दर्शन करा त्या साईडला फोटो काढून द्या अजूनही आपल्याला शंकराचं मंदिर बघायचे रुद्राक्ष पिढीचा आकार आहे 1000 वर्षाचं शिवलिंग आहे ते मेन मंदिर आहे जिजामातांची सुवर्ण तुला झाली 1965 साली बरोबर
नाचे गीत गारे धुंद गारे नवे पंख मंत्रा त्याला केक कापून घ्या पटकन. Vuélvete loco, don't stop now. See the ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel so real. Vuélvete loco.